द्या लक्ष सगळ्यांनी आता. नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेज एक्सेप्शन. आता ठीक आहे, 2-3 शेवटचे पॉईंट राहिले एक्सेप्शन हँडलिंगमध्ये, ते समजून घ्या आणि मग आपण पुढे जाऊ. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हा पण, रेज एक्सेप्शन. रेज एक्सेप्शन आता काय करणार आहे, तुम्ही स्वतःच तुमचं प्रोग्रामला स्टॉप करू शकतात जेव्हा पण तुम्हाला वाटतंय तसं. त्या पद्धतीने तुम्ही तुमचं प्रोग्राम स्टॉप करू शकतात आणि त्या एररला तुम्ही तुमचंच हँडल करू शकता. म्हणजे की आता आत्तापर्यंत तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, चेक केलं असेल, जे एक्सेप्शन ऑकर होत आहे ते पायथनचे एक्सेप्शन. लक्षात येते, ते पायथनचे डिफाईन एक्सेप्शन. मग ते नेम एरर असतील, झिरो डिव्हिजन एरर असतील, पण आता तुम्ही स्वतःचेच एक्सेप्शन स्वतः क्रिएट करणार आणि त्यांना रेज करणार. म्हणजे आता प्रोग्रॅमर जो पण कोड लिहिणार आहे त्या कोडमधला तो कधी पण मध्ये एक्झिक्युशनच्या टाइमला स्वतः स्टॉप करू शकतो. त्याच्यासाठी त्याला स्वतःचं एक्सेप्शन क्रिएट करावं लागेल आणि जर का तसं काही केस ऑकर झाली तर तुमचं केस तिथं पण काय होणार आहे, स्टॉपच होणार आहे. लक्षात येतोय कन्सेप्ट. आतापर्यंत तुम्ही कोड लिहिणार आहे, तो कोडचं एक्झिक्युशन स्टार्ट झाला आणि जर का पायथनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये जर का तो कोड चुकीचा असेल किंवा रन टाईममध्ये त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होत असेल तर पायथन काय करणार, त्याचं एक्सेप्शन रेज करणार. पण आता तुम्ही काय करणार, स्वतःचं एक्सेप्शन क्रिएट करणार, कोड लिहिणार आणि त्या कोडमध्ये जर का तसं पण काही ऑकर झालं तर तुमचं एक्सेप्शन इथं काय होणार आहे, आता रेज होणार आहे. सो पायथनकडे त्याचे तर एरर्स आहेच, पायथनकडे काहीतरी त्याचे तर एरर्स आहेत, जो वेगवेगळ्या कंडिशनमध्ये तो ते एरर तुमच्या समोर मांडतो. पण आता तुम्ही तुमचे एरर सुद्धा तुम्ही स्वतःच क्रिएट करणार. हां, असं पण काही असेल, सपोज जर का तुम्ही एक एक्झाम्पल देतो, जसं की तुम्ही बँकच्या ATMचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या अकाउंटचा एक बॅलन्स असतोय, तुमच्या अकाउंटमध्ये काहीतरी बॅलन्स असणार आहे, तुम्ही ATM मध्ये जातात, तुम्ही काय करणार, बेसिकली तुम्ही अमाऊंट विड्रॉ करायला बघणार आहे. ठीक आहे, अमाऊंट विड्रॉ करण्यासाठी तुम्ही ATM मध्ये गेलेले आणि तुम्ही जाऊन काहीतरी अमाऊंट पुट करताय. त्याच्यानंतर तुम्ही तुमची पिन वगैरे टाकतात. ठीक आहे, तुम्हाला ऑथेंटिकेशन तिथं भेटतोय पिन टाकल्यावरती. मग काय होतं, बॅकएंडला प्रोसेस कसं होतंय, तुम्ही जी अमाऊंट टाकलेली ती अमाऊंट सगळ्यात पहिले जाऊन टॅली होते तुमच्या अकाउंटच्या बॅलन्स सोबत, की तेवढं सफिशियंट बॅलन्स तुमच्या अकाउंटमध्ये आहे का विड्रॉ करण्यासाठी. सगळ्यात पहिले जर का तो अमाऊंट नसेलच प्रेझेंट तर काय होतंय, तिथं एरर येतोय की म्हणजे काय होतंय, तिथं इनसफिशियंट बॅलन्स काय होतंय तिथं शो होतोय. सो त्या केसेसमध्ये आता काय पायथनमध्ये काय तसं एरर तर डिफाईन नाही आहे ना. एखाद्या ATM मध्ये येईल आणि तो काय करणार, अमाऊंट पुट करणार, अमाऊंट पुट केल्यानंतर तो बॅकेटला टॅली होतो आणि टॅली झाल्यानंतर आपल्याला प्रोग्रामचं एक्झिक्युशन जागेवरती स्टॉप करायचं आहे. असं तर काही कोड पायथनमध्ये नाही आहे. पायथनला काय करायचं आहे, जर का इनसफिशियंट बॅलन्स असेल तर फक्त त्याच्यासमोर काय करा, इनसफिशियंट बॅलन्सला काय करा, दाखवून द्या आणि तिथंच खतम करा. पण तसं नाही होत कधीच. तिथं तुम्ही काय करता, त्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन डायरेक्टली काय करणार आहे, तुम्ही स्टॉप करणार. जसं बॅकएंडला तुमचं जो अकाउंट बॅलन्स आहे आणि तुम्ही बुक केलेला अमाऊंटचं टॅली होतो, त्या केसमध्येच तुम्ही काय करणार आहे, प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टॉप करणार, कारण ते पुढं प्रोसिडर्स नाही झाला पाहिजे. तर अशा केसेसमध्ये असे तुम्ही स्वतःचेच एरर्स काय करू शकता, तिथं मांडू शकता. सपोज अशी केस झाली तर तिथं काय झालं पाहिजे, प्रोग्राम एक्झिक्युशन स्टॉप झाला पाहिजे आणि लगेच एरर मेसेज काय झाला पाहिजे, शो झाला पाहिजे. लक्षात येते कन्सेप्ट. आता कोड तुमचाच असणार आहे, पण त्या कोडमध्ये जर का अशी काही गोष्ट घडली तर त्या केसमध्ये पण एरर आला पाहिजे. सो कोणती गोष्ट घडू द्या, प्रत्येक गोष्टीसाठी जर का तुम्हाला एक्झिक्युशन स्टॉप करायचं असेल, स्वतःचे एरर बनवा आणि स्टॉप करून टाका. सो त्यालाच आपण म्हणणार आहे रेज एक्सेप्शन. आणि रेज एक्सेप्शनचा अर्थ काय, प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट झालंय त्याच्यानंतर तर तुम्ही काय करू शकता, तुमचे एरर मांडू शकता. त्याच्या पहिले प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट झाल्यानंतर जर का तुम्हाला तुमचे एरर दाखवायचे असतील, तुमचे एरर शो करायचे असतील तर हा कन्सेप्ट आहे. प्रोग्राम एक्झिक्युशनच्या अगोदर पायथनचेच एरर्स तुम्हाला फॉलो करावे लागते जर का पायथन एरर दाखवते. सो कशा पद्धतीने आता रेज एक्सेप्शनचा कन्सेप्ट आहे समजून घ्या, स्वतःचं एरर कसं क्रिएट करायचं त्याला पण अंडरस्टँड. लक्षात येतोय रेज एक्सेप्शनचा अर्थ काय. जेव्हा आतापर्यंत तुम्ही प्रोग्राम एक्झिक्युशन नंतर तुम्हाला एक्सेप्शन दिसायचे, म्हणजे की पायथनचे एक्सेप्शन असणार, ते झिरो डिव्हिजन एरर असेल किंवा काय म्हणणार मी अजून, व्हॅल्यू एरर असेल, नेम एरर असेल, हे जे पण एरर्स मी तुम्हाला सांगतोय हे सगळे एरर्स कुणाचे होते, पायथनचे एरर्स होते. आता तुम्ही स्वतःचे पण एरर्स तिथं डिफाईन करू शकता. लक्षात येईल, झिरो डिव्हिजन एरर पायथनकडे पण आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचं पण एरर तिथं डिफाईन करू शकता. एखाद्याने जर का डिनोमिनेटरमध्ये झिरो पुट केला, सो त्याला झिरो डिव्हिजन एररपेक्षा तुमचा जो पण काही एररला तुम्हाला नाव द्यायचं असेल तो एरर तुम्ही क्रिएट करून तिथं शो करू शकता. सो त्याच कन्सेप्टला आपण म्हणणार रेज एक्सेप्शन.
आता आपण बनवू आपलं, जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं सेम तोच घेऊ आपण. बॅलन्स इक्वल टू मी सेव्ह करतोय 5000 आणि अमाऊंटसाठी तुम्ही काय काय इनपुट घ्या. कंडिशन लावतोय इफ अमाऊंट ग्रेटर देन बॅलन्स असेल तुमचं, सो त्या केसमध्ये आपण काय करणार, इथं रेस करणार आहे लगेच एक्सेप्शन. कसं रेस करायचं त्याचं सिंटॅक्स पण समजून घ्या. पहिले सिंटॅक्स मांडतो तुमच्यासमोर. सगळ्यात पहिले रेस कीवर्ड आहे आपल्याकडं, RAISE. त्याच्यानंतर एक्सेप्शन सुद्धा देखील आपल्याकडं काय कीवर्ड आहे. ठीक आहे, एक्सेप्शन देखील आपल्याकडं काय कीवर्ड आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही एक्सेप्शनला नेम सुद्धा तुम्ही देखील तिथे यूज करू शकता. एक्सेप्शन नेम सुद्धा देखील तुम्ही तिथे यूज करू शकता. पायथनचे जे एक्सेप्शन्स आहे त्यांचं देखील तुम्ही तिथे यूज करू शकता. कशा पद्धतीने करणार आपण, चला सपोज पहिले तर मी तुम्हाला एक्सेप्शनमध्ये दाखवतो आणि मग त्याचं सिंटॅक्स देतो. सगळ्यात पहिले आपण फक्त लिहू एक्सेप्शन आणि ह्याच्या आतमध्ये तुमचं मेसेज काय अशा पद्धती. एक्सेप्ट ब्लॉकची गरज नाही, ऑलरेडी रेज एक्सेप्शन होणारच आहे. ओके ठीक आहे, ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये नका घेतो, कोडला बाहेर राहू दे पूर्ण काय अशा पद्धतीने. ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये कोडला राईट नका करू सोबत. नॉर्मल कोड लिहा, ट्राय ब्लॉकला रिमूव्ह करा. ट्राय ब्लॉकच्या बाहेर तुमचं कोड येईल. बेसिक एक व्हेरिएबल बनवलं आहे, त्याच्यामध्ये तुमचा बॅलन्स आहे. अमाऊंट विड्रॉ करण्यासाठी मी इनपुट घेतोय, चेक करतोय अमाऊंट ग्रेटर देन बॅलन्स आहे का, आणि रेस करणारी मी काय करणार आहे एक्सेप्शन रेस करणार. चल आता आपण इथं लिहू प्रिंट हेल्प. सगळ्यात पहिले कोड रन केलं, त्यांनी मला विचारलं एंटर द अमाऊंट टू विड्रॉ. मी 3000 टाकलं. कम्पेअर झालं असेल माझा अमाऊंट बॅलन्सपेक्षा ग्रेटर आहे का नाही. त्या केसमध्ये जे 3000 होतं तो लेस होतं 5000 पेक्षा, तर माझं एक्सेप्शन काय नाही झालं, इथं रेज नाही झालं. आता आपण काय करू, एक्सेप्शन रेज करायला बघू. आता काय झालं, तुमचं एक्सेप्शन इथं रेज झालेलं आहे तुमच्या पद्धतीने. असं कोणतं एक्सेप्शन पायथनला रेस करणं अलाउडच नाहीये, हा एक्सेप्शन तुम्ही रेस केलेलं आहे. असं कोणतं एक्सेप्शन पायथनमध्ये डिफाईनच नाहीये. पहिली गोष्ट, असं कोणतं एक्सेप्शन पायथनला माहीतच नाहीये रेस करायचं असतं. पायथनसाठी जे एक्सेप्शन्स आहे ते त्याला समजवलेले, अशा केसेसमध्येच ते एक्सेप्शन्स तुमचे चालणार आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही स्वतःच एक्सेप्शन इथं काय करू शकता, रेस करू शकता. इथं बेसिकली ट्राय आणि एक्सेप्टचा आपण कन्सेप्टला इम्प्लिमेंट नाही करू याच्यामध्ये, कारण तुम्ही एक्सेप्शनच रेस करताय ना. बेसिकली स्वतःच एक्सेप्शन तुम्ही रेस करताय म्हणजे तुम्ही एरर स्वतःच क्रिएट करताय. ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉक कशासाठी आहे, एरर हँडल करण्यासाठी. लक्षात घ्या, ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉक तुमचे एरर्स हँडल करण्यासाठी आहे, पण इथं तुम्ही स्वतःच एक्सेप्शनला काय करताय, क्रिएट करताय. म्हणजे की तुम्ही स्वतःच तुमच्या प्रोग्रामला काय करताय, स्टॉप करताय. झालं ना तुमचा प्रोग्राम स्टॉप. इथं प्रिंट हॅलो प्रिंट झाला का, सुरुवातीला झालं होतं. हे बघा, जेव्हा मी इथं 3000ची अमाऊंट पुट केली होती माझा हा कोड सुद्धा रन झाला. पण जेव्हा माझं स्वतःचं एक्सेप्शन इथं रेज झाला त्या केसमध्ये खालच्या लाईनचं कोड माझं एक्झिक्यूट नाही झालं. सो असे तुम्ही तुमचं स्वतःचं प्रोग्राम एक्झिक्युशन तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्ही स्टॉप करू शकता. लक्षात येते तुम्हाला काय शिकवतोय. आतापर्यंत पायथन तुमचं एक्सेप्शन रेस करायचं, प्रोग्राम एक्झिक्युशन स्टॉप करायचं. पण तुम्ही देखील तुमचं प्रोग्राम एक्झिक्युशन जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही स्टॉप करू शकता.
आता तुम्ही हा रेज एक्सेप्शन कुठे यूज करणार? भरपूर ठिकाणी तुम्ही तुमचं रेज एक्सेप्शन आता यूज करू शकता. जसं की एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. हां, तुम्ही लॉग इन साइन अपचा जर का फॉर्म क्रिएट करताय त्याच्यामध्ये पण रेज एक्सेप्शन तुम्ही काय करणार, तुमचं पुट करणार. हां, एखादा जर का युजर येतोय आणि पासवर्ड तिथं पुट करतोय, पासवर्ड तुम्ही त्याचं पिक करणार, जाऊन तुमच्या बॅकएंडमध्ये सगळं डेटाबेसमध्ये चेक करणार त्यांनी बरोबर पुट केलंय का नाही केलेलं. जर का रॉंग पासवर्ड असेल तर त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली त्याला काय करणार, रेज एक्सेप्शन करून तिथंच प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टॉप करून देणार. कारण तुम्हाला तसं पण मेसेज डिस्प्ले करायचं आहे त्याच्यासमोर की रॉंग पासवर्ड पुट केला गेलेला आहे, परत एकदा दुसरा पासवर्ड तुम्ही पुट करून ट्राय करा. सो त्या केसमध्ये नुसतं नॉर्मल प्रिंट स्टेटमेंट चालवण्यापेक्षा आपण काय करू शकतो, रेज एक्सेप्शन करू शकतो त्याच्यासाठी. आणि एक्सेप्शनच्या आतमध्ये जो मेसेज असेल तो मेसेज त्याच्या स्क्रीनवरती आपण पाठवू शकतो. शेवटी तो जो मेसेज आहे तुमचा तो स्क्रीनवरती जातोच आहे ना. सो असे तुम्हाला मेसेजेस शो करायचं होतं तर नॉर्मल प्रिंटला वापरण्यापेक्षा प्रोग्राम एक्झिक्युशन स्टॉप करणं हा कधी पण बेस्ट चॉईस मानली जाणार आहे प्रोग्रामरसाठी. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. कारण प्रिंट स्टेटमेंट काय करणार आहे, एक्झिक्युशन चालू ठेवणार आहे प्रोग्रामचं. पण एक्झिक्युशन जर का स्टॉप झाला तर कोण परत जे युजर आहे त्याला कुठून स्टार्ट करावं लागेल, परत सुरुवातीपासूनच सगळं स्टार्ट करावं लागेल. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. प्रोग्राम जेव्हा पण तुमचं स्टार्ट होतो, तुम्ही सपोज इथं एक्सेप्शन आलेलं आहे, मी जर का या एररला सॉल्व्ह केलं, एरर जेव्हा येतो मी पहिले जाऊन काय करणार, माझा एरर सॉल्व्ह करणार. एरर सॉल्व्ह केल्यानंतर मी परत एकदा माझा प्रोग्राम रन करतोच आहे ना. परत एकदा माझा प्रोग्राम सुरुवातीपासूनच रन व्हायला स्टार्ट होतो. तो काही जिथं मी एरर सॉल्व्ह केला फक्त तिथूनच चालू करतो का एक्झिक्युशन नाही, तो परत सुरुवातीपासून सगळे स्टेप्स एक्झिक्यूट करणार. आणि जर का ती लाईन पण बरोबर झाली असेल तर त्याला पण एक्झिक्यूट करून तो पुढे जाणार. सो कन्सेप्ट लक्षात घ्या. जेव्हा पण तुम्ही ॲज अ डेव्हलपर म्हणून काम करणार, जेव्हा पण तुम्ही असे कन्सेप्ट्समध्ये काम करणार, जेव्हा जी गोष्ट तुमच्यासाठी रॉंग आहे ती जोपर्यंत बरोबर होत नाही तोपर्यंत युजर पुढे गेलाच नाही पाहिजे, त्या केसमध्ये तुम्ही रेज एक्सेप्शन सारख्या कन्सेप्टला इम्प्लिमेंट करा. कारण त्याच्यासाठी तो किती पुढं नेक्स्ट बटन क्लिक करू द्या, नेक्स्ट पेजवरती क्लिक करू द्या, कुठं पण ट्रान्सफॉर्म करण्याची स्वतःला प्रयत्न करू द्या, तो जाऊ शकत नाही. का? कारण तुम्ही रेज एक्सेप्शन केलेलं आहे. रेज एक्सेप्शन काय सांगतोय, तिथंच एक्झिक्युशन स्टॉप करायचं आहे, तिथंच वर्किंग पूर्णपणे स्टॉप करायचं आहे. परत एकदा तुम्ही नीट करा आणि सुरुवातीपासून स्टार्ट करा. हा कन्सेप्ट आहे, लक्षात येते. सो इथून पुढं रेज एक्सेप्शनला लक्षात घ्या. आणि तुम्ही कुठं पण यूज करू शकता रेज एक्सेप्शन. गरजेचं नाही आहे ट्राय आणि एक्सेप्टमध्येच तो यूज होणार आहे. जसं आपण इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये त्याला यूज केलं तसं पण जमणार. फंक्शन्सच्या आतमध्ये यूज करा तो पण चालणार. लक्षात येते. इफ एल्स कंडिशनल स्टेटमेंटमध्ये यूज होऊ शकतो. लूप स्टेटमेंट्समध्ये देखील तुम्ही रेज एक्सेप्शनला यूज करू शकता. प्रोग्राम एक्झिक्युशन तुम्ही स्वतः पण स्टॉप करू शकतात रेज कीवर्ड, असं मी म्हणणार. सिंपल. त्याच्यामध्येच तुमच्याकडे आहे रेज बिल्ट इन काय म्हणतोय, रेज बिल्ट इन एक्सेप्शन. आता ह्याचं तुम्ही काय करू शकता, थोडंसं उलट वापर करणार आहे तुम्ही बिल्ट इन एक्सेप्शनचं. लक्षात द्या, झिरो डिव्हिजन एरर पायथन कधी देणार, जो झिरो डिव्हिजन एरर आहे पायथन तो कधी देणार आपल्याला, डिवाइड बाय झिरो करू. म्हणजे जोपर्यंत डिनोमिनेटरमध्ये एखादं युजर येऊन झिरो व्हॅल्यू पुट करत नाही तोपर्यंत पायथन झिरो डिव्हिजन एरर रिलीज करणार का त्याच्या एंडनी, तो दाखवणार का झिरो डिव्हिजन एरर? नाही. पायथनला काय सांगितलेलं आहे, झिरो डिव्हिजन एरर कधी रिप्रेझेंट करायचं, जेव्हा एखादा नंबर डिवायडेड बाय झिरो होण्याचा प्रयत्न होतोय त्याच केसमध्ये प्रोग्राम एक्झिक्युशन स्टॉप करायचा आणि झिरो डिव्हिजन एररला डिस्प्ले करायचं. पण हा जो रेस कीवर्ड आहे ना, हा तुम्हाला काय देतोय, चान्स देतोय की तुम्ही झिरो डिव्हिजन एररला कुठं पण यूज करा. म्हणजे कसं, सपोज हाच कोड घेतोय, खाली कॉपी करतोय आणि इथं मी काय करतोय, झिरो डिव्हिजन एररला पुट करतोय.
आलं इथं? झिरो डिव्हिजन एरर आलं. लक्षात येतं तुम्ही कसं दुसऱ्या एररला स्वतःमध्ये यूज केले. आता इथं सांगा, जो झिरो डिव्हिजन एरर आलेला आहे तो बरोबर आहे, जो एक्सेप्शन रेज झालेला आहे तो बरोबर आहे, म्हणजे जर एररला जो नाव भेटलेलं आहे तो बरोबर आहे का? नाही. सो तुम्ही पायथनमध्ये जे एक्सेप्शन्स आहेत त्यांना पण देखील तुम्ही रॉंग सिच्युएशनमध्ये यूज करू शकता. आता काय होतं आपलं, बेसिकली आपण फक्त चेक करतोय अमाऊंट ग्रेटर देन बॅलन्स आहे का नाही. त्या केसमध्ये तुम्ही जसं व्हॅल्यू एरर म्हणून तुम्ही तिथं पुट करू शकता, म्हणजे की व्हॅल्यू चुकीची ना, जो तुम्ही बॅलन्स अमाऊंट तुम्ही पुट करताय ती अमाऊंटची जी व्हॅल्यू तुम्ही पुट करताय ती तुमची चुकलेली. सो त्या केसमध्ये तुम्ही तो व्हॅल्यू एररला जर का यूज केला तर तो बरोबर तरी वाटतोय. जो पण युजर येऊन रीड करणार आहे तो काय रीड करतोय? झिरो डिव्हिजन एरर, इनसफिशियंट बॅलन्स. कन्सेप्ट समजतोय कसं सांगतोय? तिथं जर का मी व्हॅल्यू एररला पुट केलं तर काय येणार आहे? व्हॅल्यू एरर, इनसफिशियंट बॅलन्स, म्हणजे की व्हॅल्यू चुकलेली आहे. पण तुम्ही रेजमध्ये एक्सेप्शन पण तुम्ही यूज करू शकता, एक्सेप्शन कीवर्ड पण, आणि तुम्ही जे पायथनमध्ये बाय डिफॉल्ट इनबिल्ड जे एक्सेप्शन नेम्स आहे त्यांना देखील तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. त्यांना यूज करून तो मेसेज तुम्ही इथं डिस्प्ले करू शकता. आता ह्याचा तुम्हाला अजून एक फायदा काय, वरती जेव्हा आपण इथं तुम्हाला लक्षात येत असेल नेम एरर, झिरो डिव्हिजन एरर, व्हॅल्यू एरर, हे जेव्हा आपण यूज केले होते ॲज ई म्हणून आपण पुट करत होतो, एक्सेप्ट ब्लॉकमध्ये प्रिंट ई केलं तेव्हा जो मेसेज डिस्प्ले व्हायचा तो कुणाचा मेसेज असायचा? मेसेज कुणाचा असेल? तुम्ही तुमचा मेसेज देत होते तिथं. पायथन स्वतःहून झिरो डिव्हिजन एररसाठी त्याच्याकडे जो पण सेव्ह होता डेटा, की जेव्हा झिरो डिव्हिजन एरर ऑकर होईल त्या केसमध्ये मला आउटपुट स्क्रीनवरती काय प्रेझेंट करायचं मेसेज, तो मेसेज तो प्रेझेंट करायचा. पण इथं तुम्ही काय केलं, तुम्ही एरर नेम सेम ठेवलं पण तुमचा मेसेज आता काय केलं तुम्ही पुट केलं. हां, सपोज जर का इथं झिरो डिव्हिजन एररला मी खरंच ऑकर केलं तर एरर आता बरोबर यूज केलं मी, म्हणजे इथं सपोज जर का मी 10 डिवायडेड बाय 0 असं प्रिंट स्टेटमेंट दिलं त्या केसमध्ये जो रेज होणार आहे एक्सेप्शन तो बरोबर रेज होतोय झिरो डिव्हिजन एरर. पण आता मी इथं काय करू शकतो, आतमध्ये मी माझा मेसेज पण देऊ शकतो युजरला. झिरो डिव्हिजन एररसाठी आतापर्यंत जो मेसेज यायचा तो कोणाचा मेसेज असायचा? पायथनचा मेसेज असायचा. पण आता आपण काय करणार आहे, स्वतःचा पण मेसेज याच्यामध्ये आपण पुट करू शकतो. कन्सेप्ट लक्षात घ्या. एक्सेप्शन हँडलिंग हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तुम्हाला जेव्हा पण तुम्ही प्रोग्राम्स राईट करणार तेव्हा तुम्ही तिथं एक्सेप्शन हँडलिंग लावणार म्हणजे लावणार, कोणतं पण केस असू द्या. समजले? रेज बिल्ड इन एक्सेप्शन. सो असं तुम्ही पाहिजे तो एक्सेप्शन नेहमी तर यूज करू शकता तुमच्या लास्ट कन्सेप्ट आहे आता युजर डिफाईन एक्सेप्शन. लक्षात घ्या. आता ह्याला समजवण्यासाठी तुम्हाला क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स मला पहिले इंट्रोड्यूस करून द्यावे लागतील. सो आता फक्त समजून घ्या की कशा पद्धतीने आपण स्वतःचं एरर इथं काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. ठीक आहे. आतापर्यंत पायथनकडं त्याचे एक्सेप्शनचे नाव आहेत, झिरो डिव्हिजन एरर नाव आहे, एक्सेप्शन नाव आहे,
हां, लक्षात येतोय? व्हॅल्यू एरर नाव आहे. पण तुम्ही तुमचे स्वतःचे एरर्स पण इथं काय करू शकता, क्रिएट करू शकता. सपोज जर का तुम्हाला क्रिएट करायचं यश एरर म्हणून, सो आपण काय करू शकतो, एररला यशचं नाव देणार आणि स्वतःचं पण एरर काय करणार इथं डिफाईन करून देणार. सो त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला क्लासला क्रिएट करावं लागेल. क्लास आणि ऑब्जेक्ट्स आपण UPS तर स्टडी करणारच आहे, पण त्याच्यामध्येच तुम्हाला हा कन्सेप्ट मी परत एकदा एक्सप्लेन करेन, युजर डिफाईन एक्सेप्शन कसं क्रिएट करायचं. आत्ता काय समजायचं आहे, चला क्लासमध्ये तुम्हाला नाव द्यायचं आहे तुमच्या एक्सेप्शनचं. हां, यश चलो, त्याला नाव, आणि आतमध्ये तुम्हाला काय पुट करायचं आहे, एक्सेप्शन. हा कीवर्ड तुम्हाला राईट करायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय नसेल लिहायचं तर नुसतं पास पण तुम्ही लिहिलं तरी सुद्धा चालेल. हा झाला तुमचं स्वतःचं एक्सेप्शन इथं क्रिएट. असे तुम्ही फक्त एवढे 2 लाईनचा यूज करून नंबर ऑफ एक्सेप्शन स्वतःचे एरर्स तुम्ही इथं डिक्लेअर करू शकता. आता नॉर्मल कोड लिहितोय 10 आणि रेस करतोय इथं एरर. काय अशा पद्धतीने. आता बघा आउटपुट स्क्रीनवरती एररमध्ये तुमचं एरर नेम आहे आणि तुमचं सेंटेन्सेस जे तुम्ही डिफाईन केलेलं आहे. सो आता पायथनसाठी हा सुद्धा काय झालेला आहे, एक एरर झालेला आहे. सो त्याला आपण म्हणणार युजर डिफाईन एक्सेप्शन, जिथं की तुम्ही स्वतः तुमचे एक्सेप्शन क्रिएट करू शकता. आत्तापर्यंत जे पायथनमध्ये एक्सेप्शन होतं तेच तुम्ही वापरायचे. एक्सेप्शन जे त्याच्याकडे जे नावं होते त्याच नावाचं यूज करून तुम्ही एक्सेप्शन शो करणार. फक्त मेसेज जो आहे हा बेसिकली तुमचा एक्सेप्शन नेम असतो, कोलन नंतर हा तुमचा मेसेज असतो. सो मेसेज तर तुम्ही तुमचं डिफाईन केलं आत्तापर्यंत, पण आता तुम्ही एक्सेप्शन नेम सुद्धा देखील तुमचं स्वतःचं डिफाईन करू शकता. लक्षात येते. आणि ते एक्सेप्शन नेम कसं डिफाईन करायचंय, एक क्लास बनवायची, त्याच्या क्लासलाच नाव द्यायचंय तुमचं जो एक्सेप्शन नेम असेल आणि त्याच्या ब्रॅकेट्समध्ये एक्सेप्शन कीवर्ड राईट करणं कंपल्सरी आहे. आणि आतमध्ये क्लासच्या आतमध्ये कोड लिहिण्याची गरज नाहीये, म्हणून आपण डायरेक्टली काय स्टेटमेंट यूज करतोय, पास कीवर्डचं यूज करतो. समजतोय. असे तुम्ही नंबर ऑफ क्लासेस इथं काय करू शकता, क्रिएट करू शकता. प्रत्येकाच्या नावाचं आपण एक्सेप्शन इथं बनवू शकतो. काय अशा पद्धतीने. परत त्याच्या आतमध्ये एक्सेप्शन कीवर्ड लिहा, ते कंपल्सरी. एक्सेप्शन हँडलिंगवरती प्रश्न विचारले जाणार, हा नेहमी लक्षात ठेवा. एक्सेप्शन हँडलिंग काय, एक्सेप्शन हँडलिंगला कसं ओळखायचं, काय असतात एक्सेप्शन्स हा महत्त्वाचा पार्ट असतो. एरर्स काय असतात हा महत्त्वाचे पार्ट असतात. एरर्स आणि एक्सेप्शनमध्ये डिफरन्स आहे. एक्सेप्शन जेव्हा पायथन रेस करतो त्याला पण एररच म्हणतात लोक. जे तुमचे प्रोग्राम एक्झिक्यूट स्टार्ट होण्या अगोदर जे एरर्स येतात त्याला पण लोक एररच म्हणतात. सो इथंच तुम्ही गडबडणार आहे. एरर्स काय आणि एक्सेप्शन्स काय, हा 2 मध्ये डिफरन्स जर का तुम्हाला सांगता आलं तर तो महत्त्वाचा पॉईंट ठरणार आहे. मग एक्सेप्शन हँडलिंगला राईट कसं करायचं, ट्राय ब्लॉक आणि एक्सेप्ट ब्लॉक. ट्राय ब्लॉक काय, एक्सेप्ट ब्लॉक काय, एल्स ब्लॉक काय आणि फायनली ब्लॉक काय, हेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः जे एक्सेप्शन तुम्ही हँडल करताय त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा मेसेज देऊ शकता का नाही हा प्रश्न आहे. तुमचे स्वतःचे एक्सेप्शन्स तुम्ही बनवू शकता का नाही असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. दुसरं, स्वतःचे एक्सेप्शन्स तुम्ही रेस करू शकता का नाही, म्हणजे की तुम्ही प्रोग्रामचं एक्झिक्युशनचं कंट्रोल तुमच्या हातामध्ये घेऊ शकता का, तुम्ही घेणार. कोणत्या कीवर्डचं यूज करून, रेस कीवर्डचं यूज करून तुम्ही देखील पायथनचं एक्झिक्युशन स्टॉप करू शकतात आणि पाहिजे त्या केसमध्ये तुम्ही स्टॉप करू शकता. तुम्हाला वाटतंय मला प्रोग्राम जर का बरोबर असेल तरी पण प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टॉप करायचं आहे, तुम्ही करू शकता.
सो पायथननी युजरकडे पण कंट्रोल दिलेलं आहे, प्रोग्रॅमरकडे पण कंट्रोल दिलेलं आहे की तुम्ही तुमचं येऊन प्रोग्राम एक्झिक्युशन स्टॉप करा, जेव्हा पाहिजे तेव्हा स्टॉप करा. आता ह्याचं यूज कसं करायचं ते आपण आता तुम्ही ठरवायचं की त्या रेस कीवर्डचं कसं यूज करायचं, कुठं प्रोग्राम स्टॉप करायचं ते तुमच्या हातामध्ये. तुम्ही जर का प्रत्येक स्टेपवरती एक्सेप्शन रेस करत असाल तर तुमचं प्रत्येक स्टेपवरती रेस एक्सेप्शन होणार, प्रत्येक स्टेपवरती तुमचा प्रॉब्लेम स्टॉप पण होणार. ही गोष्ट पण लक्षात घ्या, कारण कंट्रोल तुमच्याकडे रेस कीवर्डमुळे. आणि बाकीचं मग जे पण पार्ट आहे ते तुमच्या समोर कशा पद्धतीने तुम्ही सगळ्या कीवर्ड्सला इथं यूज करू शकता. तुमच्या स्वतःचा पण डेटा, पायथनचा पण एक्सेप्शन मेसेज पण तुम्ही यूज करू शकता तुमच्यामध्ये. लक्षात येते? एक्सेप्शन हँडलिंगला व्यवस्थितपणे लक्षात घ्या, प्रॉपर अंडरस्टँड करा. ट्राय एक्सेप्ट ब्लॉक, त्याच्यासोबत एल्स फायनली ब्लॉक, स्वतःचे एक्सेप्शन्स कसे रेस करायचे, पायथनचे एक्सेप्शनचा डेटा कसं यूज करायचं, प्रॉपर सिंटॅक्स अंडरस्टँड करा आणि स्वतःचे युजर डिफाईन एक्सेप्शन कसे जनरेट करायचे ते पण समजून. काय झालं, काय बघताय बाहेर ते? भिजत जायचंय का म्हणून बिंदास म्हणतोय, पाऊस बघतोय. बरं हो, चल नवीन कन्सेप्ट फाईल हँडलिंग. आता जसं एक्सेप्शन हँडलिंग आहे तसं आता फाईल हँडलिंग पण आहे आपल्याकडे. फाईल हँडलिंगचं कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करा. फाईल हँडलिंगचा अर्थ काय ते पण समजून घ्या. आतापर्यंत पायथन प्रोग्रामिंगमध्ये तुम्ही डेटाला राईट केलेलं आहे. काय केलेलं आहे? फक्त डेटाला राईट केलेलं आहे. प्रत्येक जणांनी फाईल हँडलिंग पायथनमध्ये व्हेरिएबल्स बनवलं आहे, त्याच्यामध्ये डेटाला काय केलेलं आहे? स्टोअर केलेलं आहे. स्ट्रिंग बनवली, त्याच्या आतमध्ये मेसेजेसला स्टोअर केलेलं आहे, बरोबर. सो आता आपण काय करणार आहे, जो डेटा आहे, कोणता पण डेटा असो, तो लिस्टमधला डेटा असेल, टपलमधला डेटा असेल, स्ट्रिंगमधला डेटा असेल, व्हेरिएबल्समध्ये डेटा असेल, त्या सगळ्या डेटाला आपण आता परमनंटली पण काय करू शकतो, पायथन प्रोग्रामिंगमध्ये स्टोअर करू शकतो. लक्षात येते? परमनंटली जर का तुम्हाला आता डेटा स्टोअर करायचा असेल तर आपल्याकडे आता कन्सेप्ट आहे फाईल हँडलिंग. आता फाईल हँडलिंगचा डेटा काय फक्त डेटा स्टोअर करण्यासाठी का नाही, जो एक्झिस्टिंग डेटा आहे, जो एक्झिस्टिंग फाईल्स आहे तुमच्याकडे, त्याचा डेटा सुद्धा तुम्ही देखील रीड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही काय अपडेट करू शकता, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतात. तसे सगळे ऑपरेशन्स तुम्ही काय करणार आहे, फाईल हँडलिंगमध्ये तुम्ही यूज करणार. फाईल हँडलिंगचा कन्सेप्ट यूज करून तुम्ही फाईल्सवरती वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करणार. फाईल्सला तुम्ही रीड करू शकतात, राईट करू शकतात, ओव्हरराईट पण करू शकतात. एखाद्या फाईलला मध्ये जेवढं कंटेंट प्रेझेंट आहे त्याला सगळं इरेज करून नवीन डेटा ॲड करणं, त्यालाच आपण म्हणतो ओव्हरराईटचा कन्सेप्ट. ठीक आहे. सो असे तुम्ही वेगवेगळे ऑपरेशन्स फाईलवरती परफॉर्म करा. जो डेटा तुमच्याकडे आहे, जो डेटा तुम्ही पायथन प्रोग्रामिंगमध्ये लिहिताय, पायथन प्रोग्रामिंगमध्ये जो डेटा अवेलेबल आहे त्या डेटाला देखील तुम्ही मूव्ह करू शकतात फाईल्समध्ये, आणि त्या फाईल्समध्ये तो डेटा तुमचा परमनंटली सेव्ह राहणार. मग आता फाईल्स म्हणजे कोणते फाईल्स आहे तुमचे? बेसिकली TXT फाईल्स असतील, CSV फाईल्स असतील. बेसिकली तुमचे जे ऑपरेशन्स असतात ते CSV फाईल्स म्हणा किंवा TXT फाईल्स म्हणा, त्याच्यावरती तुम्ही परफॉर्म करणार. TXT म्हणजे की नोटपॅडची फाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तो डेटा तुम्ही सेव्ह करू शकता. CSV फाईल्स म्हणजे की एक्सेल फाईल्स, त्या फाईल्स म्हणजे काय, रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये तुम्ही डेटा तिथं पण सेव्ह करू शकतो. दोन्ही पण एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. TXT फाईल्समध्ये डेटा कसं पुट करायचं, TXT फाईलचा डेटा कसं रीड करायचं. एखादी TXT फाईल तुमच्याकडे ऑलरेडी प्रेझेंट आहे आणि तुम्हाला त्याचं डेटाचं कशामध्ये उतरायचं, पायथन प्रोग्रामिंगमध्ये त्याला रीड करायचं, तो कशा पद्धतीने करू शकतो ते पण बघू. आणि राईट कसं करू शकतो, एम्प्टी फाईल आहे, एम्प्टी फाईलमध्ये डेटा कसं पुट करायचं ते पण समजून.
सेम मग CSV मध्ये डेटा कसा टाकायचा, कारण CSV मध्ये जर का डेटा टाकायचा आहे तर रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये डेटा पुट करावा लागेल, म्हणजे की तिथं काय असतं, सेल्स असतात, प्रत्येक सेलमध्ये तुमचा काही ना काहीतरी डेटा जाणार आहे. सो त्याला पण अंडरस्टँड करा की पायथन प्रोग्रामिंग थ्रू तुम्ही डेटा कसं पुश करणार आणि पुल आउट पण करणार. It is a process of reading from and writing to files. दूसरा, you can store एक व्हेरिएबल बनवतो नेम नावाचं, त्याच्यामध्ये आपण नाव देऊ तुमचं, काय नाव आहे तुमची, आता हा जो डेटा मी इथं सेव्ह केलेला आहे, हा व्हेरिएबलमध्ये हा जो डेटा आहे हा परमनंटली सेव्ह झालेला डेटा आहे का माझा, नाही. जोपर्यंत या प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू आहे तोपर्यंतच त्या डेटाचा ऍक्सेस आहे मला. काय सांगतोय मी, जोपर्यंत या प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू आहे, जेव्हा मी येणार प्रिंट रनचं बटन क्लिक करणार, प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होणार आणि मला पाहिजे तेव्हा त्या डेटाचा ऍक्सेस मी थ्रू आउट द पायथनच्या फाईलमध्ये कुठं पण करू शकतो. प्रोग्रामचं एक्झिक्युशन एंड झाला, काय डेटा आहे काय नाही कुणालाच माहित नाही, असा कोणता डेटा एक्झिस्टच करत नाही. तुम्ही जर का ह्याला कुठं शोधायला पण गेले, तुमच्या पूर्ण PC मध्ये, पूर्ण या ऑपरेटिंग सिस्टममध्ये कुठं पण जा आणि सर्च करा, जो पण व्हेरिएबलमध्ये डेटा आहे तो तुम्हाला डेटा सापडणार. तो डेटा कुठपर्यंत व्हॅलिड आहे, जोपर्यंत प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू आहे. लक्षात येते, जोपर्यंत तुमचं प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू आहे तोपर्यंतच तो डेटा एक्झिस्ट करतोय. प्रोग्रामचं एक्झिक्युशन एकदा एंड झाला की तो डेटा एक्झिस्ट करत नाही. म्हणून आपण कोणता कन्सेप्ट वापरतोय आता, फाईल हँडलिंगचा कन्सेप्ट वापरतो. फाईल हँडलिंगचा कन्सेप्ट काय, प्रोग्रामचं एक्झिक्युशन गेला, डेटा पण गेला असं समजा. हां, काय चान्सेस आहे की डेटा परमनंटली सेव्हच राहील, पुढच्या वेळेस परत येणार मी काहीतरी प्रोग्रामचं बटन रन करणार, काही चान्सेस नाही की तो डेटा परत मला भेटणार आहे, कारण परत तो डेटाचं मला यूज होणार. ना आता आपण काय करू, हा जो डेटा आहे त्याला परमनंटली काय करू, एखाद्या फाईलमध्ये काय करू, पुश करू, एखाद्या फाईलमध्ये परमनंटली त्या डेटाला सेव्ह करून पण आपण घेऊ शकतो. सो आत्तापर्यंत तुम्ही जो डेटा होता तो असेच व्हेरिएबल्समध्ये तुम्ही पुट करत होते, मग तो डेटा तुमचा लिस्टमध्ये होता, त्या लिस्टला पण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये होता डेटा, हा स्ट्रिंग फॉर्मॅट आहे, तो स्ट्रिंग फॉर्मॅट कशामध्ये सेव्ह आहे, आत्ता सध्यासाठी या व्हेरिएबलमध्ये सेव्ह आहे. प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट झाला, त्याचं एक्झिस्टन्स आहे, प्रोग्रामचं एक्झिक्युशन एंड झाला, त्याचं एक्झिस्टन्स संपलं, या डेटाचं एक्झिस्टन्स बेसिकली संपलं. लक्षात येते. आता परमनंटली डेटा कसं स्टोअर करायचं, रीड कसं करायचं ते पण समजून घ्या फाईल हँडलिंग. सगळं स्टेप बाय स्टेप आता समजून घेऊ. सिंपल डेफिनेशन तुमच्यासाठी. आता डेटा सेव्ह करण्यासाठी वेगवेगळे फाईल्स असतात, फाईल एक्सटेन्शन ज्याला आपण म्हणतो, त्या सगळे फाईल एक्सटेन्शनचा यूज करून तुम्ही तुमचा डेटा कशा ना कशा तरी फॉर्ममध्ये सेव्ह करू शकतात आणि परमनंटली डेटा तो काय होणार आहे तुमचं सेव्ह होणार आहे. सो ते तुमची टेक्स्ट फाईल असू शकते, इमेज फाईल असू शकते, ऑडिओ फाईल असू शकते, व्हिडिओ फाईल सुद्धा देखील असू शकते. सो फाईल काय बेसिकली एक असं कंटेनर आहे कॉम्प्युटर सिस्टममध्ये जे की तुमची इन्फॉर्मेशन स्टोअर करतोय.
जे की तुमची इन्फॉर्मेशनला काय करतोय, होल्ड करतोय, स्टोअर करून ठेवतोय. जोपर्यंत तुम्ही ते डेटा जाऊन स्वतः मॅन्युअली डिलीट करत नाही तोपर्यंत तुमचा डेटा ती फाईल काय करणार आहे, होल्ड करून तुमच्यासाठी बसणार. आता टाइप्स ऑफ फाइल्स पण अंडरस्टँड करा, थेरोटिकल पार्ट आहे. टाइप्स ऑफ फाईल, एक तुम्ही बघितलं असणार आहे टेक्स्ट फाईल असतात, एक असतात तुमचे टेक्स्ट फाईल आणि दुसरे असतात तुमचे बायनरी फाईल्स. एवढे दोनच पार्ट्समध्ये फाईल्सला डिवाइड केलं गेलेलं आहे. एक आहे तुमची टेक्स्ट फाईल्स आणि दुसरी आहे तुमची बायनरी फाईल्स. जिथं टेक्स्ट फाईल्समध्ये तुमचं रिडेबल डेटा असतो, ज्या डेटाला तुम्ही स्वतः लिहित बसू शकतात, रीड करू शकता. जर का ती फाईल तुम्हाला दिली, तुम्ही ती ओपन केली तर त्याच्यामध्ये जो पण काही कंटेंट असेल त्याला तुम्ही रीड करू शकतात किंवा तुम्ही राईट पण करू शकतात त्या फाईल्समध्ये. सो तसे फाईल्स आपण म्हणणार टेक्स्ट फाईल. आणि बायनरी फाईल्स आपण कुणाला म्हणणार, जसं की तुमची इमेज फाईल आहे, तुमची ऑडिओ फाईल आहे, तुमची व्हिडिओ फाईल आहे. हे जे फाईल्स असतात ते तुमचे बायनरी फाईल्स आपण बोलणार. कारण त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, बेसिकली काय राईट तर करू शकत नाही. हां, नीट जर का कधी लक्ष दिलं, जे बायनरी फाईल्स असतात त्या बायनरी फाईल्समध्ये तुम्ही काय डेटाला रीड नाही करू शकत, त्या डेटाला तुम्ही राईट नाही करू शकत, बरोबर. इमेज फाईल काय, बेसिकली तुम्ही त्याला बघणार आहे, तुम्ही वॉच करणार आहे. ऑडिओ फाईलला तुम्ही लिसन करणार आहे आणि व्हिडिओ फाईलला देखील तुम्ही काय करणार आहे, वॉच करणार. त्याच्यावरती काय तुम्ही ॲक्शन्स परफॉर्म करत बसतात का आत्तापर्यंत? हे सगळे जे एक्झाम्पल्स तुम्हाला देतोय हे रिअल लाईफमधलेच तुमचे एक्झाम्पल्स आहे, जे तुम्ही सगळ्यांनी ॲक्सेस केलेलं आहे कधी ना कधी तुम्ही. मग ती हेच सगळे फाईल्स तुम्ही दररोज ॲक्सेस करा. पण कधी ऑब्झर्व केलं असेल, जे टेक्स्ट फाईल्स तुम्ही ॲक्सेस करतात त्यांच्यावरती तुम्ही काय पण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. ते जर का तुम्हाला एडिटेबल फॉर्मॅटमध्ये मी प्रोव्हाइड केले तर तुम्ही पाहिजे ते ऑपरेशन्स त्याच्यामध्ये तुम्ही परफॉर्म करू शकता. लक्षात येते, समजते. दोन प्रकारचे फाईल्स असतात, टेक्स्ट फाईल्स आणि बायनरी फाईल्स. थेरॉटिकल पॉईंट्स होते, समजून घ्या. यांचे एक्झाम्पल्सला सुद्धा देखील अंडरस्टँड करा. टेक्स्ट फाईल्स म्हणजे तुमचे कोणते फाईल्स असणार आहे ते, जसं की TXT फाईल आहे, एक्सेल, CSV फाईल्स असतात त्यांना देखील. पायथन फाईल जी आहे ती सुद्धा एडिटेबल फाईल आहे. पायथन फाईलला कधी नोटपॅडमध्ये ओपन करा, HTML फाईल, कोणती पण फाईल असो जी तुमची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ते सगळे फाईल्स नोटपॅडमध्ये ओपन होऊ शकतात. त्याला जर का नोटपॅडमध्ये ती ओपन झाली तर तुम्ही चेंज करू शकता डेटा तुमच्या मदतीने, म्हणजे एडिटचा ऑप्शन असतो का. नोटपॅडमध्ये ओपन होती म्हटल्यावरती तुम्ही काही ऑपरेशन्स परफॉर्म करणार. डॉक फाईल आहे, डॉक फाईल कशामध्ये येणार, बायनरीमध्ये येणार का टेक्स्टमध्ये येणार. बायनरी फाईल्सला मी तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स देतो. .jpg झाले, इमेजेसचे जेवढे एक्सटेन्शन्स असतात .png, JPG जे असेल ते सगळे बायनरी झाले. MP3, MP4 सुद्धा देखील काय झालं. PDF जी फाईल असते ती PDF फाईल सुद्धा देखील काय बायनरी फाईल्स म्हणून बोलली जाते. कारण PDF फाईल जेव्हा शेअर केली जाते त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काय चेंज नाही करू शकत कधी. लक्ष द्या, ते वेगळी गोष्ट आहे. तुम्ही जाऊन त्याला वर्डमध्ये कन्वर्ट करतात, त्याला जाऊन तुम्ही एडिटेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतात, ती नंतरची गोष्ट आहे. मग असे तर जेवढे पण ऑडिओ व्हिडिओची फाईल्स आहे ते सुद्धा कधी ना कधी तरी काय होऊ शकतात, म्हणजे कन्वर्ट होऊ शकतात दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲड करू शकतात, डिलीट करू शकतात, कट करू शकतात व्हिडिओ मधूनच. तसे ऑपरेशन्स ते नंतरची गोष्ट झाली. पण सुरुवातीला जेव्हा ते फाईल्स बनतात त्याच्यावरती कोणी ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो का, नाही. इनिशियल स्टेप्समध्ये ते कधीच त्याच्यामध्ये चेंजेस पॉसिबल नाही आहे. तुम्हाला काहीतरी असे फर्दर स्टेप्स घ्यावे लागतील जेणेकरून त्यांना पहिले एडिटेबल फॉर्मॅटमध्ये घेऊन यावं लागेल आणि मग ते चेंजेस पॉसिबल होतात. असे डायरेक्टली काय बघून नुसतं तुमचे चेंजेस नाही होत कधीच. हां, कन्सेप्ट समजा. सो PDFला सुद्धा टेक्स्ट फाईल नाही म्हटलेलं आहे, बायनरी फाईल्समध्ये त्याला आपण पुट केलेलं आहे. का पुट केलेलं आहे, कारण इनिशियल जेव्हा पण PDF फाईल जनरेट होते ती फक्त रीडसाठीच यूज केली जाते. एक तर रीडसाठी तुम्ही यूज करणार, नाही तर दुसरा तुम्ही त्याच्यामधून प्रिंटसाठी त्याला यूज करणार, म्हणजे की तुम्ही त्या PDFला प्रिंट करणार, म्हणजे बाकी त्याच्यापेक्षा जास्त त्याचं काहीच यूज नाही. जेव्हा तुम्ही त्याला एडिटमध्ये घेऊन जातात, पण एडिटेबलमध्ये त्याला घेऊन जावं लागतं. पण जे TXT फाईल असतात त्याला काय तुम्ही एडिटेबलमध्ये घेऊन जातात का, डायरेक्टली तुम्ही ओपन केली की ते एडिटेबल फॉर्मॅटमध्येच ओपन होते. तुम्ही डायरेक्टली तिथं स्टार्ट करू शकता तुमचं वर्क. सो असे डिफरन्शिएट केले गेलेले फाईल्सला आणि बायनरी फाईल्स. आता ॲक्च्युअल आता पायथनमध्ये येऊ. पायथनमध्ये आपण टेक्स्ट फाईल्सला वरती आपण कसे वर्क करणार आहे त्याला समजू. सगळ्यात पहिलं फंक्शन आहे. फंक्शन समजून घ्या फाईल हँडलिंगमधले. ओपन फंक्शन आहे, कारण जर का तुम्हाला फाईलवरती ऑपरेशन्स परफॉर्म करायचे तर पहिल्यांदा तर त्या फाईलला ओपन करावं लागेल तुमच्या पायथन प्रोग्रामिंगमध्ये. सो त्याच्यासाठी आहे आपल्याकडं
ओपन फंक्शन. कधी पण फाईल हँडलिंगमध्ये जो पण ऑपरेशन्स तुमचं स्टार्ट होणार तो नेहमी लक्ष द्या ओपन पासूनच तुमचं काय होणार आहे, तुमचं स्टार्ट होणार. सिंटॅक्स समजा, सिंटॅक्समध्ये ओपनच्या आतमध्ये फाईल नेम आणि कॉमा करून तुमचं मोड असणार आहे. हा मोडला पण समजा फाईल नेम काय असतं बेसिकली तुमचं जी पण फाईलचं नाव आहे जी तुमच्या PC मध्ये प्रेझेंट आहे त्या फाईलला आपण ओपन करू शकतो. मोड काय असतोय की तुम्हाला ती जी फाईल आहे ती कशा मोडमध्ये पायथनमध्ये ओपन करायची. तुम्ही फक्त रीड मोडमध्ये पण ओपन करू शकता. रीड मोडमध्ये जर का फाईल ओपन झाली तर त्याच्यामध्ये तुम्ही राईट नाही करू शकत, म्हणजे की तुम्ही अपडेट नाही करू शकतो डेटा. जो ऑलरेडी प्रेझेंट आहे डेटा त्याला फक्त रीड करा, तुमचं रीड करून झालं, फाईलला क्लोज करा, तिथंच फाईलचं ऑपरेशन संपलं. पण जर का तुम्ही तीच फाईल राईट मोडमध्ये ओपन केली त्या केसमध्ये तुम्ही त्या फाईलचं कंटेंट तर रीड करू शकता, पण जर का तुम्हाला चेंजेस करायचे असतील ते देखील तुम्ही त्या फाईलमध्ये करू शकता. सो मोड्स काय, एक एक मोडला पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिले आपल्याला आता काय लागेल, TXT फाईल लागेल. त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट समजायचे. जिथं तुमची पायथनची फाईल प्रेझेंट आहे एक तर तिथंच तुम्ही काय करा, डायरेक्टली क्रिएट करा. जसं की इथंच मी काय करतोय, फाईल क्रिएट करतोय, त्याला नाव देतोय file.txt आणि सेव्ह करतोय काही अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये राईट करतोय हॅलो. काय अशा पद्धतीने कोणती फाईल बनवली, file.txt बनवली. file.txt कोणाचा फॉर्मॅट आहे, तुमचं नोटपॅडचा फॉर्मॅट आहे. नोटपॅडमध्ये जेव्हा पण तुम्ही फाईल्स क्रिएट करतात तुम्ही फाईलला फक्त नाव देतात, पण कधी ऑब्झर्व करा फाईल आपलं जो ऑपरेटिंग सिस्टम आहे त्या फाईलला सेव्ह कशामध्ये करतो, .txt फॉर्मॅटमध्ये सेव्ह करतो. सो सगळ्यात पहिले फाईल बनवा. फाईल तुमची जिथं फाईल हँडलिंग.py फाईल आहे तिथं त्याच पाथमध्ये जर का file.txt असेल तर तुम्ही डायरेक्टली इथं फाईल नेम पास करू शकता. पण जर का तीच फाईल कोणत्या दुसऱ्या फोल्डरमध्ये प्रेझेंट असेल तर तुम्हाला पूर्ण पाथ द्यावा लागणार आहे त्या फाईलचा. लक्षात घ्या. सपोज जर का मला कुठंतरी माझ्या इथं डाउनलोड सेक्शनमध्ये ती फाईल प्रेझेंट असेल, डाउनलोड सेक्शनमध्ये ती फाईल प्रेझेंट असेल, मला त्या फाईल्सला पूर्ण पाथ त्याचा घ्यावा लागेल. पूर्ण पाथ घेण्यासाठी त्या फाईलवरती राईट क्लिक करा, प्रॉपर्टीजमध्ये जा आणि इथं तुम्हाला त्याचं पूर्ण पाथ भेटून जाईल. लोकेशन जो असतोय त्याला कॉपी करून घ्या आणि त्या लोकेशनला मग इथं येऊन पेस्ट करावं लागेल ओपन फंक्शनमध्ये, म्हणजे बरोबर तुमचं सिस्टम त्या फोल्डरमध्ये जाऊन त्या फाईलला तुमच्यासाठी रीड करू शकतो. लक्षात येते काय म्हणतोय मी. जर का तुमची file.txt फाईल जिथं तुमचं फाईल हँडलिंग.py प्रेझेंट आहे ती फाईल जिथं प्रेझेंट आहे ज्या फोल्डरमध्ये प्रेझेंट आहे तिथंच असेल तर डायरेक्टली पाथ पास करा. आणि जर का दुसऱ्या कोणत्या फोल्डरमध्ये प्रेझेंट असेल, दुसऱ्या ड्राईव्हमध्येच डायरेक्टली प्रेझेंट असेल तर तसं तुम्हाला पूर्ण पाथ तिथं मेन्शन करावं लागेल. आपण ओपन करू. सगळ्यात पहिले ओपन करू आपण आता मोड्सला पण समजून घेऊ. ठीक आहे, पहिलं आहे तुमचं रीड मोड. सगळ्यात पहिलं मोड आहे तुमचं रीड मोड. त्याला रिप्रेझेंट करायचं स्मॉल आरनी, आणि आता आपण चालू करू आपलं कोड. सगळ्यात पहिले फाईल इक्वल टू ओपन फंक्शन. लक्ष द्या, ओपन फंक्शन त्याच्या आतमध्ये फाईल नेम पास करायचं आहे. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये तुमचा जो पण फाईल नेम आहे त्याला पास करायचं आणि फाईल नेम नेहमी पास करायचं कोट्सच्या आतमध्ये. नेहमी लक्षात ठेवा, फाईल नेम पास करायचं नेहमी कोट्सच्या आतमध्ये.
काय आहे तुमचं फाईल नेम, तो ॲज इट इज विथ एक्सटेन्शन राईट करायचं, कॉमा द्यायचं, आणि कोणत्या मोडमध्ये ओपन करणार आहे त्या मोडला देखील तुम्ही इथं राईट करा. त्या मोडला देखील तुम्ही इथं काय करणार आहे, राईट करणार आहे. आणि ते मोड सुद्धा तुमचं इन्व्हर्टेड कॉमामध्येच असेल, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, म्हणजे डबल पण यूज करू शकता तसं काही. काय अशा पद्धतीने मोड बेसिकली. आता आर मोड काय रिप्रेझेंट करणार, ही जी फाईल ओपन होणार आहे, या फाईल, ही फाईल जी ओपन होणार ती रीड मोडमध्येच फक्त ओपन होणार आहे. काय करायचं आता, प्रिंट करायचंय. कोणाला प्रिंट करायचंय, फाईलला प्रिंट करायचं. एक्झिक्युशन रन होतंय, बघू आपण कसं होतं. आलंय तुमचं सक्सेसफुली असा मेसेज तुमच्या समोर जर का डिस्प्ले झाला तर तुमची पायथननी ती फाईलचा ॲक्सेस घेतलेला आहे असं त्याचा अर्थ आहे. रीड नाही केली अजून, कंटेंट आपण वेगळ्या पद्धतीने समोर आणणार आहे, त्या फाईलच्या आतमधलं कंटेंट वेगळ्या पद्धतीने आणणार. पण जेव्हा तुम्ही प्रिंट फाईल करणार तर तुमच्या समोर काय आलं पाहिजे, टेक्स्ट आयो रॅपर नेम, म्हणजे की पायथननी सक्सेसफुली त्या फाईलचा ॲक्सेस घेतलेला आहे. फाईल डॉट txt कोणत्या मोडमध्ये ॲक्सेस घेतला आहे, रीड मोडमध्ये त्याचा ॲक्सेस घेतलेला आहे. लक्षात येतोय. दुसऱ्या पाथचं पण यूज करून बघा, फाईलला दुसऱ्या याच्यामध्ये प्रेझेंट करा आणि मग बघा होतोय का. काय होतंय, नाही होते, झालंय ना. एक एक पॉईंट आता नोट डाऊन करा, काय काय सांगतोय फाईल हँडलिंग बद्दल सगळं. सगळ्यात पहिले फाईल ओपन झाली, सक्सेसफुली ॲक्सेस भेटली. हां, पहिलं पॉईंट नोट डाऊन करायचं आहे. सपोज एखादी फाईल जर का एक्झिस्टच करत नसेल, चला मी आता इथं काय करतोय, FIE फक्त एवढंच लिहितोय, FIE.txt करतोय, बरोबर. अशी कोणती फाईल माझ्या पूर्ण याच्यामध्ये प्रेझेंट नाहीये. आता मी काय करणार, रन करणार प्रोग्राम. काय येणार तुम्हाला, फाईल नॉट फाउंड एरर येणार. आता हा एरर कोणता आहे तुमचा, नॉर्मल एरर आहे का एक्सेप्शन. एक्सेप्शन का, नॉर्मल एरर आहे का, एक्सेप्शन आहे का, रन टाइम मध्ये एरर आलेलं आहे, वरचं कोड पण एक्झिक्यूट झालेलं आहे. हा बघा ना, रन टाइम मध्ये एरर आलं म्हणजे तो काय झालं तुमचं, फाईल नॉट फाउंड एरर. पण काय आहे, एक्सेप्शन. काय एक्सेप्शन आहे त्याचं एरर मेसेज काय, एरर नंबर 2, नो सच फाईल और डिरेक्टली फाईल डॉट txt. लक्षात येतंय. पहिला पॉईंट जर का फाईल एक्झिस्ट करत नसेल तर एरर शो होणार तुम्हाला. सो फाईल एक्झिस्ट पाहिजे. दुसरं काम करायचंय, केलंय कोणी दुसऱ्या पाथमध्ये फाईल पुट, सगळं मलाच करावं लागणार आहे, करूच ना जरूर. काय नाव द्यायचं आहे, फाईल 2.txt देतं. चल त्याच्या आतमध्ये काहीतरी कंटेंट सेव्ह करतोय आणि क्लोज करतोय. चला आता मी काय करतोय, या फाईलचा पूर्ण पाथ तिथं मी काय करणार आहे, कॉपी करणार.
सर मला सांगा काय करायला पाहिजे इथं, एरर येतोय मला, हा एरर काढून द्या माझं. चला पटपट. काय स्लॅश? मला वाटतं ते स्लॅशमुळे काय कोणतं स्लॅश येते? हां एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर बरोबर. चला काढायचं आहे, मग कसं करू त्याला? डबल द्या. अजून काय करू शकतो? कुठं लिहायचं स्मॉल आर? असं आता परमिशन एरर येतो. डबल बॅकवर्ड स्लॅश देऊ. अहो येऊ तुझ्या प्रश्नावरती पण या. बरोबर आहे तुझं. अजूनही परमिशन येतं तर चालतं. काढू जुनी पूर्ण म्हणायचं ना आर पण काढा म्हणून. असं किती वेळा जाऊन करायला लावताय ना. पण मग आर पण स्टार्टिंगला टाकून बघितलं, मग आर पण स्टार्टिंगला टाकून बघितलं ना, मग आता हिच्याकडे तिच्या म्हणण्यावर एरर नंबर 13. पूर्ण पाठल्या ओपन करून घेतल्यावरती घ्यायचं असतं रे. फाईलचं नाव नाही. काय आणि आता माझी चुकी का? मी फाईल 2 दिलं होतं ना. आलं रीड झाली सक्सेसफुली फाईल. लक्षात येतोय? परमिशन नॉट फाउंड कुणाला आलं होतं? परमिशन नॉट फाउंड एरर का आलं होतं? काय चला परमिशन नॉट फाउंड तुम्हाला का आलं? कारण तुम्ही पूर्ण सी ड्राईव्ह मधल्या डाउनलोड्स फोल्डरचा ऍक्सेस मागत होते. लक्षात घ्या तुम्ही तुम्ही हा जो ओपन फंक्शन आहे, हा ओपन फंक्शनला फक्त फाईल ओपन करण्याचाच अधिकार आहे. तो पूर्ण त्या फोल्डरमध्ये जाऊन काही कुठं नाही करू शकत. म्हणजे की त्या फोल्डरमध्ये जाऊन कोणतीही गोष्टीचा ऍक्सेस तो नाही मागू शकत, कारण त्या फोल्डरमध्ये पण फोल्डर प्रेझेंट असू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून पायथन आपल्याला काय देतोय? एरर शो करणार आहे. कोणतं एरर शो करणार आहे? परमिशन एरर. सो इथं तुम्हाला अजून एक एरर समजलं, परमिशन एरर. आता हा कोणता एरर आहे? एक्सेप्शन आहे का नॉर्मल एरर? एक्सेप्शन आहे ना. आता प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू झाल्यावरती त्याला माहित पडलं ना हे असं कोणतं तर डाउनलोड फोल्डरचं त्याला ऍक्सेस द्यायचं आहे जाऊन. लक्षात येते का? तर समजलं. दुसऱ्या फोल्डरमध्ये जर का कसं प्रेझेंट असेल तर कसं घ्यायचं? सगळ्यात पहिले त्या फोल्डरमध्ये जा, त्याच्यावरती राईट क्लिक करा, त्याचा पूर्ण पाथ कॉपी करून घ्या. तोच एक ऑप्शन आहे तुमच्याकडं. हां पेस्ट राईट. मग दुसऱ्या ड्राईव्हमध्ये पण प्रेझेंट असेल तर जे पाथ असेल, किती फोल्डरच्या आतमध्ये फाईल असो, पायथन तुमच्यासाठी जाणार आणि शोधणार. लक्षात येते? हा झालं प्रिंट. अच्छा हां हां आरचं म्हणते ना. हां तुझा प्रश्न राहिला ना, सॉरी. सिंगल काढून टाकू आपण.
आता काय होईल, रन होईल का? झालं झालं ना. बेसिकली रॉ स्ट्रिंग कशासाठी होतं, तुमचे ते एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर्सला इग्नोर करण्यासाठी होतं. लक्षात येतंय का? चला आता झाली तुमची फाईल सक्सेसफुली रीड. हां चला आता पुढचं काम आहे तुमचं फाईलला रीड करणं. आता हां रीड मोडमध्ये तुम्ही ओपन केली ती बरोबर. हां त्याच्यामधलं समजलंय, जर का फाईल एक्झिस्ट करत नसेल तर तुम्हाला काय येणार, एरर येणार. कोणतं एरर येणार तुम्हाला, की अशी कोणती फाईल प्रेझेंटच नाही, म्हणजे की एक्झिस्ट करत नसेल तर तसं तुम्हाला एरर येणार आहे. आणि तो एरर कधी येईल, जेव्हा तुम्ही रीड मोडमध्ये त्याला करणार, सेट करणार. त्या फाईलला तुम्ही सेट कशामध्ये करताय, रीड मोडमध्ये सेट करताय. जेव्हा पण तुमची फाईल रीड मोडमध्ये सेट असेल, पायथनचं पहिलं काम आहे की ती फाईल एक्झिस्ट करते का नाही करते हे चेक करणं. जर का फाईल एक्झिस्ट करत असेल तर त्याला तो रीड करणार सक्सेसफुली, म्हणजे त्या फाईलचा ॲक्सेस घेणार. कोणत्या मोडमध्ये ॲक्सेस घेणार, रीड मोडमध्ये त्याचा ॲक्सेस घेणार. एकदा की त्याला ॲक्सेस भेटलं की मग तुमचं पुढचं काम चालू होणार आहे. आता रीड फंक्शन. रीड फंक्शन लिहिण्याची गरज नाही. चला डायरेक्टलीच रन करू. रेंजच्या आतमध्ये फाईल डॉट रीड म्हणून. आणि आता त्याला आपण रन करू. आलं तुमचा डेटा. हां त्या फाईलमध्ये फक्त हॅलोच होता, मी त्या फाईल 2 मध्ये फक्त हॅलो स्टोअर केलं. चला आता हा पाथ पूर्ण काढून टाकतोय. समजलं ना तुम्हाला, दुसऱ्या फोल्डरमध्ये पाथ असेल तर कसं ऑपरेट करायचं. आता त्याच्यामध्ये मी फक्त फाईल डॉट टी एक्स टी देतो, जी की फाईल डॉट टी एक्स टी माझ्या सेम फोल्डरमध्ये प्रेझेंट आहे जिथं फाईल हँडलिंग डॉट पी वाय फाईल आहे. आता मी काय करतोय, रन करतोय. चल बघा आला पूर्ण डेटा तुमचं काय झालं, सक्सेसफुली आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट झालं. रीड झालं तुमचं सगळं डेटा. होतंय रीड, पूर्ण डेटा रीड होणार. फाईलमध्ये जेवढा डेटा प्रेझेंट असेल तेवढं सगळं डेटा. एवढा 2 लाईनचा डेटा होता, बघून घ्या. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून, आणि सगळं तसं डेटा इथं माझ्या आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट आहे. कसं रीड झाला आता डेटा, समजलं. हां तर रीड फंक्शन काय करणार, तुमचं रीड फंक्शन तुम्ही यूज करणार सगळं डेटा फाईलमधून रीड करण्यासाठी. सिंपल. दुसरं आहे, लक्ष द्यायचंय, दुसरं आहे तुमचं आता कोणतं मोड, राईट मोड. समजून घ्या रीड आणि राईट मध्ये. आता मी काय लिहिलंय, राईट मोड साठी डब्ल्यू नी रिप्रेझेंट करायचं, स्मॉल डब्ल्यू नी राईट मोड. इफ फाईल डझंट एक्झिस्ट, म्हणजे की फाईल प्रेझेंट नसेल तर तुमची फाईल क्रिएट होणार. आता काय होणार, क्रिएट होणार. म्हणजे की रीडमध्ये जेव्हा तुम्ही फाईलला ॲक्सेस मागताय, तुम्ही फाईलचा ॲक्सेस मागताय रीड मोडमध्ये, तेव्हा जर का फाईल एक्झिस्ट नसेल करत तर तुम्हाला पायथन एरर शो करतो की फाईल डझंट एक्झिस्ट. पण जेव्हा तुम्ही एखाद्या फाईलचा ॲक्सेस राईट मोडमध्ये मागणार तेव्हा
पायथन जाऊन सगळ्यात पहिले तर शोधणार फाईल आहे का. जर का नसेल फाईल तर एरर शो नाही करणार, ती फाईल लगेच क्रिएट करणार. काय करणार? क्रिएट करणार. चला आपण ते पण बघून घेऊ. फाईल कशा मोडमध्ये येते? राईट मोडमध्ये. सो इक्वल टू काय करतोय? ओपन फंक्शन चालवतोय. परत एकदा ओपन फंक्शनच्या आतमध्ये आता फाईलला सपोज मी नाव देतोय फाईल w.txt आणि त्याला ओपन करतोय w मोडमध्ये, म्हणजे की राईट मोडमध्ये. नीट बघून घ्या. आणि आता मी काय करणार आहे? प्रिंट करणार आहे. काय करणार आहे? प्रिंट करणार आहे. कुणाला? फाईल w ला. आता जर का ही फाईल आहे का? एक्झिस्ट करते का कुठं? फाईल अंडरस्कोर w नाही करत आहे. आता मी प्रोग्राम रन करणार. काय झालं? सक्सेसफुली इथं फाईल क्रिएट झाली. हे बघा दिसतंय स्क्रीनमध्ये. त्याला ओपन करतोय. काय आता फाईल एम्प्टी फाईल, एम्प्टीच फाईल तो क्रिएट करणार बेसिकली. म्हणजे जी फाईल एक्झिस्ट नव्हती करत ती फाईल त्यांनी इथं काय केली? क्रिएट केली. आता त्याच्यासाठी एक्सटेन्शन देणं कंपल्सरी. कोणतं पण फाईल तुम्ही इथं क्रिएट करू शकता. काय txt केली, .csv करायचं असेल तर इथं काय द्यायचं? .csv. .csv नका देऊ, मला वाटतं त्याच्यासाठी फंक्शन आहे. एक फंक्शन आहे CSV फाईलसाठी. ते मी तुम्हाला जेव्हा CSV मोडमध्ये जाऊ आपण तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन. पण तुम्ही नॉर्मल तुमची TXT फाईल जी एक्झिस्ट नाही करत आहे ती अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. पायथन प्रोग्रामिंग थ्रू तुम्ही तुमची फाईल आता काय केलेली? क्रिएट केली. चला आता एक नवीन फंक्शन तुमच्या समोर मांडतोय. काय मांडतोय? एक नवीन फंक्शन तुमच्या समोर मांडतोय. आता ज्या फाईलमध्ये तुम्हाला आता डेटा आपल्याला काय करायचं आहे? राईट करायचं आहे. कारण आता जी फाईल आपण ओपन केलेली आहे ती राईट मोडमध्येच केलेली ना बेसिकली. म्हणजे राईट मोडचा अर्थ काय? की तुम्ही त्या फाईलला रीड पण करू शकता आणि त्याच्यामध्ये राईट पण करू शकता. बरोबर? राईट पण करू शकता. सो राईट कशा पद्धतीने करायचं आहे आता ते समजून घ्या. चला सगळ्यात पहिले फाईलचं नाव काय? तुमच्या फाईलचं नाव त्याला राईट करा. म्हणजे तुम्ही ओपन कशामध्ये केलेली ती फाईल फाईल अंडरस्कोर w नावाच्या व्हेरिएबलमध्ये केलेलं आहे. बरोबर? त्याच्यावरती डॉट करून राईट फंक्शन चालवायचं. राईट आपल्याकडं काय फंक्शन आहे? जसं रीड फंक्शन होतं तसंच आपल्याकडं राईट फंक्शन आहे आणि त्या राईट फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही तुमचा डेटा राईट करू शकता. आता रन करतोय. बघू आता सक्सेसफुली डेटा राईट झालेला आहे का नाही. फाईल w आला तुमचा. हा समजतंय? तुम्ही पण चेक करू शकता तुमच्या फाईलमध्ये डेटा गेलेला आहे का नाही गेलेला. आता हा डेटा काय मी मॅन्युअली लिहिलेला नाही आहे. हा कुठं लिहिलं होतं? आम्ही लिहिलंय डेटा, पण कुठं लिहिलं? पायथन प्रोग्राममध्ये मी डेटा लिहिला होता. पण तो डेटा कुठं पुट झाला? त्या TXT फाईलमध्ये सुद्धा पायथननी माझ्यासाठी पुट करून दिले. सो असे फंक्शन्सच्या मदतीने तुम्ही तुमचा डेटा परमनंटली कुठं पण स्टोअर करू शकता. रीड करायचंय परत एकदा. तो रीड करायचं असेल तर काय वापरणार? प्रिंट. काय लिहायचं रीड करण्यासाठी? हां फाईलचं नाव काय? फाईलचं नाव फाईल अंडरस्कोर w ओपन केलेली ती. बरोबर ना? मग स्मॉल एफ कट कॅपिटल एफ? कॅपिटल एफ असं. आणि डॉट रीड. रीड फंक्शन तुम्हाला दाखवलं होतं. कोणता डेटा रीड व्हायला पाहिजे? फाईलचं नावच नाही. नाही आपण फाईलचं नाव नाही दिलं ते तर टाकून लागलं ना.
कोणत्या फाईलचं नाव नाही बघू. फाईलचं नाव त्याच्यामध्ये सेव्ह आहे ना फाईल अंडरस्कोर. त्याला रीड करायला कोणती फाईल आहे ते सांगावं लागेल ना. ते पहिलं दिलेलं आहे ना तसंच क्रिएट करा परत एक फाईल हा. आर करा तिथं आर द्यायचं राहील त्यामुळे आपण ते रीड ॲक्सेस देते. म्हणजे इथं करू का, कॉमा करून आर करू का? रीड करायचं म्हणजे आधी ओपन करावं लागेल ना. हां, फाईल आधी ओपन करावं लागेल, रीड मोडमध्ये ओपन करावं लागेल, मगच तुम्हाला त्याच्या आतमधल्या डेटाचा कंटेंटचा ॲक्सेस भेटणार. कशामध्ये भेटणार? रीडमध्ये भेटणार. लक्षात येतोय? सो ह्याच्यामध्ये काय पॉईंट नोट डाऊन करायचं आहे तुम्हाला, की जेव्हा पण तुम्ही फाईल राईट मोडमध्ये ओपन करताय, हां फाईल सक्सेसफुली ओपन होणार, राईट मोडमध्ये पण ओपन होती, मग तुम्हाला ॲक्सेस काय, डेटा राईट करण्याचाच ॲक्सेस आहे, म्हणजे की डेटा स्टोअर करण्याचा ॲक्सेस, डेटा रीड करण्याचा ॲक्सेस तुम्हाला नाही भेटतो. समजतंय का? नाही समजतं? लिहा मग बोला बस. क्लियर आहे? चल. चल. तिसरा आहे आता अपेंड मोड. अपेंड मोडचं पण सेम डेफिनेशन. जर का फाईल एक्झिस्ट करत नसेल तर ते पण काय करणार, नवीन फाईलला क्रिएट करणार. काय करणार? नवीन फाईलला क्रिएट करणार. मग काय डिफरन्स राहिला राईटमध्ये आणि अपेंडमध्ये? हा पाठ आता समजून घेऊ. सेम कोड आहे, काहीच फरक नसणार आहे. कोड सेम असणार आहे. फाईल अंडरस्कोर ए नावाचं व्हेरिएबल बनवत आहे, त्याच्यामध्ये ओपन फंक्शनचा यूज करून फाईलला पुट करतोय. फाईल अंडरस्कोर कुणाला पुट करतोय मी? डब्ल्यूलाच पुट करतोय. चला लक्ष द्यायचं आहे, फाईल अंडरस्कोर डब्ल्यूलाच पुट केलेलं आहे. मला सांगा इथं नवीन फाईल क्रिएट होणार? नवीन फाईल क्रिएट होईल का? नाही. का? कारण ही फाईल ऑलरेडी एक्झिस्ट आहे. लक्षात येत आहे? आता ही फाईल तुमची ऑलरेडी एक्झिस्ट आहे. पायथन त्याच फाईलला काय करणार? ओपन करणार. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले रीड काय होईल? बोला. रीड व्हायला पाहिजे. करा रीड. काय आलं तुम्हाला? परत एरर आलं. अपेंड मोड आणि राईट मोड एक सारखेच आहे. लक्ष देऊन ऐका. अपेंड मोड आणि राईट मोड एक सारखेच आहे. राईट मोड सपोज एखादी फाईल एक्झिस्ट करते, एखादी फाईल तुमची एक्झिस्ट करते, त्याला जर का तुम्ही राईट मोडमध्ये ओपन केलं आणि तुम्ही काय करताय, त्याला कशाला ओपन केलेलं आहे तुम्ही राईट मोडमध्ये? डेटा राईट करण्यासाठी ना. तर राईट मोड माहिती काय करतो? फाईलमधलं सगळं कंटेंट डिलीट करून टाकतो.
राईट मोड काय करतो, फाईलमधलं सगळं कंटेंट डिलीट करून टाकतो आणि जो नवीन कंटेंट तुम्ही राईट करायला घेतलं ना राईट फंक्शनचा यूज करून, तो कंटेंट त्याच्यामध्ये पुट करतो. कन्सेप्ट समजतोय मी काय म्हणतोय? एखादी फाईल जी ऑलरेडी एक्झिस्ट करते तुमच्या PC मध्ये, त्या फाईलला तुम्ही ओपन केलं. हां, कशा मोडमध्ये ओपन केलं? राईट मोडमध्ये ओपन केलं. त्याच्यानंतर पायथन माहिती सगळ्यात पहिले काय करतो, त्या फाईलच्या आतमधलं सगळं डेटा डिलीट करून टाकतो. हां, डेटा सगळं डिलीट करतो आणि मग तुम्ही राईट फंक्शन वापरणार ना डेटा पुट करण्यासाठी त्या फाईलमध्ये, तर जो तुम्ही इथं डेटा पास करणार ना तो डेटा तुमच्या फाईलमध्ये जाऊन पुट होणार. समजलंय? परत एकदा सांगतोय. म्हणजे ओव्हरराईट हां, कन्सेप्ट समजतो. आता अपेंड मोड पण सेम वर्किंग करतो. जातो पहिले फाईल सर्च करतो, फाईल एक्झिस्ट करत असेल तर सेम फाईलला काय करणार, तो ओपन करणार. जर का फाईल एक्झिस्ट करत नसेल तर नवीन त्या नावाची नवीन फाईल बनवून देणार. ठीक आहे. पण अपेंड मोड काय सांगतो, मी सगळं डेटा डिलीट नाही करणार, त्याच्यापेक्षा जेवढा डेटा असेल त्याला ॲज इट इज ठेवणार आणि एंडिंगला जाऊन तुमचा जो पण नवीन डेटा आहे ना त्याला पुट करणार. कन्सेप्ट समजतोय? राईट आणि अपेंड मध्ये राईट आणि अपेंड मोड महत्वाचा आहे. कन्सेप्ट समजतोय? राईट आणि अपेंड मोड. राईट मोड काय करतो, सगळं डेटाला डिलीट करतो, एक्झिस्टिंग फाईल मधला डेटा. नवीन फाईल असेल तर डेटा तर प्रेझेंट नसतो कारण तो स्वतः नवीन फाईल बनवतोय. तो जो डेटा तुम्ही राईट करायला घेतलाय तो त्याच्यामध्ये पुट करतो. कन्सेप्ट समजतोय? पण एखादा डेटा जो एखादी फाईल ऑलरेडी एक्झिस्ट करत असेल सो त्याच्यामधलं तो डेटा काय करतो, पहिले डिलीट करून टाकतो आणि मग नवीन डेटा त्याच्यामध्ये काय करतो, पुट करतो. समजलंय ना? हां, अपेंड मोड आणि राईट मोड. चला आता मी काय केलेलं आहे, या फाईल w.txt ला ऑलरेडी जी एक्झिस्टिंग फाईल आहे माझ्या PC मध्ये ती फाईल आहे त्यालाच मी काय करतोय, ओपन करतोय. हां, रीड तर तुम्ही त्याला मध्ये पण नाही करू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, रीड फंक्शन कुठं यूज करणार, जिथं तुम्ही फाईलला रीड मोडमध्ये ओपन केलेलं आहे. जिथं तुम्ही फाईलला रीड मोडमध्ये ओपन केलंय तिथंच फक्त रीड फंक्शन तुमचं चालणार. हां, या फंक्शन्समध्ये पण चालणार का नाही ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो. पण आत्ता सध्या तरी जोपर्यंत तुमची फाईल रीड मोडमध्ये ओपन होत नाही तोपर्यंत रीड फंक्शनला तुम्ही यूज नाही करणार. कन्सेप्ट समजतोय? क्लिअर आहे? आता आपण आता काय करणार आहे, राईट करणार आहे परत. आता परत एकदा मी काय करतोय, ए डॉट राईट करतोय आणि त्याच्या आतमध्ये काही अशा पद्धतीने डेटा घेतो. काही अशा पद्धतीने मी काय करतोय, आता डेटा पास करतो. आता इथं मला /n लावायची काय गरज आहे, हा /n काय न्यू लाईन का लावायची, कारण जर का जेव्हा डेटा राईट होईल तेव्हा या फाईलमध्ये तो नेक्स्ट लाईनवरती डेटा राईट नाही करणार, तो ह्यालाच बरोबर जोडून तो डेटाला राईट करणार. म्हणून आपण पहिले काय दिलं, /n दिलं, जेणेकरून की पायथन या फाईलमध्ये नवीन लाईनवरती येणार आणि डेटाला पुट करणार. समजतं? आता आपण करू राईट आणि बघू त्या फाईलमध्ये जाऊन ती सक्सेसफुली डेटा राईट होतोय का नाही होत. आता गेलो फाईलमध्ये, आला तुमचा डेटा हा पण, दिस इज अपेंड मोड फाईल. कन्सेप्ट समजतोय? हां, आता त्या सेम फाईलला चला आपण आता जाऊ वरती. एवढा डेटा माझा इथं सेव्ह झालेला आहे. हां, या फाईल _w.txt मध्ये 2 लाईनचं कोड आहे, म्हणजे 2 लाईनचा डेटा आहे बेसिकली, 2 लाईनचा डेटा आहे. आता आपण त्या सेम फाईलला राईट मोडमध्ये ओपन करणार, राईट मोडमध्ये ओपन करणार आणि त्याच्यामध्ये आता फक्त काय प्लेस करू आपण, तुमचे सगळ्यांचे नाव. आपण जर /n नसता टाकला डायरेक्ट रन केला असतो तो पहिला डाटाच्या जागेवर हा डाटा केला नाही, पहिल्या डेटाच्या जागेवरती डेटा नसता गेला. हा डेटा बेसिकली पायथननी माहिती कुठं पुट केला असता, इथं नेक्स्ट लाईनवरती पुट झालेला आहे ना, तिथं पुट करण्याऐवजी त्यांनी इथंच पुट करून दिला असतं, फुल स्टॉप नंतर पुट केला असता. समजतोय का? फुल स्टॉप नंतर ती लाईन आली असती, पण तसं नको आहे ना, तो सेपरेट लाईनवरती पाहिजे होता म्हणून तिथं /n वापरलं. आता आपण ही फाईल सेव्ह आहे माझी सक्सेसफुली. त्याच्यामध्ये 2 लाईनचा डेटा पण मी सेव्ह करून ठेवलेला आहे. आता मी काय करतोय, परत राईट मोडमध्ये तीच फाईल ओपन करतोय. आता मोड कोणता आहे माझं, राईट मोड आहे. त्याच्यामध्ये मी राईट काय करतोय, नवीन डेटाला राईट करतोय. आता तुम्ही बघा
रन केल्यानंतर काय होतंय, सक्सेसफुली प्रोग्राम रन झालाय. त्याच्या आतमध्ये गेलो, काय आलं, तुमचं सगळं डेटा पहिले डिलीट केला आणि जो नवीन डेटा होता त्याला त्यांनी पुट केला. आता हा डेटा काय मी मॅन्युअली डिलीट नाही केलेला आहे, कोणी डिलीट केला, पायथननेच डिलीट केला. लक्षात येतोय राईट आणि अपेंड मोड. सो राईट मोडला कधी यूज करायचं आणि अपेंड मोडला कधी यूज करायचं हे तुम्ही डिसाईड करा. तुम्हाला जर काही एक्झिस्टिंग फाईलमधलं सगळं डेटा डिलीट करून टाकायचं आहे आणि नवीन पासून सुरुवात करायची तर तुम्ही नवीन तसं राईट मोडला तुम्ही यूज करा. जर का तुम्ही अपेंड मोडला यूज करताय तर प्रिव्हियस डेटा तसाच राहील, त्याच्यानंतर तुमचा जो नवीन डेटा आहे त्याला पायथन पुट करून देणार, पण प्रिव्हियस डेटाला हात नाही लावणार तुम्ही. सो हा डिफरन्स समजून घ्या, राईट मोड, अपेंड मोड. आता बाकीचे जे मोड्स आहेत ते पण समजून घ्या, सोपे सोपे. इथं ह्याला एक अल्टरनेट मोड आहे आपल्याकडं. जसं तुम्ही आर मोड करतात ना, सेम तुम्ही स्लॅश करून इथं फक्त नोट डाऊन करा तुमच्या नॉलेजसाठी. तुम्ही टी मोडला देखील यूज करू शकता. कोणत्या मोडला? टी मोडला. जिथं तुम्ही स्मॉल आर लिहिताय ना, इथं तुम्ही टी सुद्धा लिहिलं ना तरी तो आर मोड सारखंच वर्किंग करणार. लक्षात येतोय का? तुम्ही टी मोडला देखील इथं यूज करू शकता. वर्किंग सेमच. तुम्ही टी ला करा, बेसिकली तो रीड मोड मध्येच ओपन होणार आणि तुमची जी फाईल आहे ती तुम्ही रीड करू शकता. एक काहीतरी डोक्यात ठेवा, पण सांगितलं फक्त असं पण आहे पायथन मध्ये. आता बाकीचे सगळे हे एवढेच मेन होते तुमच्यासाठी, रीड, डब्ल्यू आणि ए. आता बाकीचे सगळे तुमच्या जनरल नॉलेजसाठी तुमच्या समोर मांडतो. एक्स एक आहे, एक मोड आहे आपल्याकडं एक्स मोड. स्मॉल एक्सनी त्याला रिप्रेझेंट करायचं. हा बेसिकली फक्त एक्स मोडचं यूज कशासाठी करायचं, फाईल एक्झिस्ट आहे का नाही हा चेक करण्यासाठी. नीट लक्ष देऊन ऐका, एक्स मोडचं यूज कधी करायचं, फाईल एक्झिस्ट आहे का नाही हा गोष्ट चेक करायची असेल तर. जर का फाईल एक्झिस्ट करत असेल तर हा एरर देतो. फाईल जर का एक्झिस्ट करत असेल तर हा एरर देतो, आणि जर का फाईल एक्झिस्ट नसेल करेल तर ती फाईल तुमच्यासाठी क्रिएट करतो. एवढंच आहे फक्त. क्रिएट असेल, हा ऑलरेडी प्रेझेंट असेल तर एरर देणार, आणि जर का प्रेझेंट नसेल, तशी कोणती फाईल नसेल तुमच्या पीसी मध्ये, तर तुम्हाला काय देणार, तो क्रिएट करून देणार. बेसिकली ती फाईल काय करून देणार, क्रिएट करून देणार ती फाईल. हा रीड राईट साठी नाहीये, ह्याच्यामध्ये रीडचं, राईट मोडचं, अपेंड मोडचं काही यूज नाही. हा एक्स मोड फक्त तुमच्यासाठी चेक करतो फाईल एक्झिस्ट करतीये का नाही करतीये. जर का फाईल एक्झिस्ट करत असेल तर एरर देणार, जर का फाईल एक्झिस्ट नसेल करत तर तुमच्यासाठी फाईल क्रिएट करून देणार आणि तिथं स्टॉप होणार. जर का ऑलरेडी फाईल एक्झिस्ट करत असेल तर त्या केसमध्ये तो एरर देतोय तर तुमचं रीड कसं काय होणार, कंटेंट. बरोबर आहे ना, असं पण तुम्ही विचार करू शकता. बाकी सगळं सेम आहे. ओपन फंक्शनच यूज करायचं आहे. ओपन फंक्शनच्या आतमध्ये फाईलचं नाव देऊन बघा. एखादी फाईल जी एक्झिस्ट करत असेल पहिले ते नाव द्या, एक्स मोड तिथं सेट करा. मोड काय सेट करा, एक्स करा, आणि प्रिंट करा त्या फाईल एक्सला, म्हणजे व्हेरिएबलला प्रिंट करा. तर चेक करा लगेच तुमच्या समोर जी फाईल एक्झिस्ट करत असेल त्याच्यासाठी एरर येईल, आणि जी फाईल एक्झिस्ट नसेल करत काय ते नवीन नाव द्या आणि ते बघा, ते तुमच्यासाठी फाईल बनवून देईल. इथं एक पॉइंट आहे, हा जो टी मोड आहे ना, हा म्हणजे मॅक्झिमम टेक्स्ट जे फाईल्स असतात ना, टेक्स्ट फाईल्स त्याच्यासाठीच यूज केला जातो. सो हे पण एक लक्षात घ्या. सो टीला तुम्ही जास्त यूज नका करू, आर मोडवरती जास्त फोकस असू द्या, कारण जो टी आहे ना हा सगळ्या फाईल्सला सपोर्ट नाही करत. काय, हा जो टी मोड असतो ना तो सगळ्या फाईल्सला सपोर्ट नाही करत, तो फक्त टेक्स्ट फाईल्सलाच सपोर्ट करतो बेसिकली. लक्षात येतोय. पण हा जो रीड मोड आहे, आर जो आहे, हा सगळ्या फाईल्सला सपोर्ट करतो बेसिकली.
म्हणजे की बायनरी फाईल्स पण असतील. मी तुम्हाला 2 प्रकारचे फाईल सांगितले ना, टेक्स्ट फाईल्स, बायनरी. सो बायनरी फाईल्सला देखील आर मोड सपोर्ट करतो. सो टेक्स्ट मोडवरती अजून एवढं हँड्स ऑन नाही आहे, म्हणजे एवढं वर्किंग नाही आहे, पण तुम्हाला एक नॉलेज म्हणून मी तुम्हाला दिलं की तो फक्त टेक्स्ट फाईलसाठीच यूज केला जातो, एवढं तर मला माहिती आहे, म्हणून त्याला यूज नका करू. पण एक एक्झाम्पल म्हणून घ्या की टेक्स्ट मोडमध्ये जे पण फाईल्स असतील त्यांच्यावरती जर का ऑपरेशन्स असेल तर तुम्ही आर करा यूज किंवा टी करा, काही फरक नाही पडत. बट बायनरी फाईल्ससाठी टीला यूज नका करू, ते यूजच नाही होतं बेसिकली, म्हणजे यूज केलं तरी तो वर्किंगमध्ये नाही. ठीक आहे, आरला अल्टरनेट आहे टी, पण पूर्ण अल्टरनेट नाहीये, फक्त टेक्स्ट फाईलसाठी अल्टरनेट. बाकी एक्स समजलंय, क्रिएट फाईल करतो. चलो आता आपण जाऊ केलंय तुम्ही कोड त्याचं बघितलंय? वा, म्हणजे जर का केलं नाही मी कोड तर तुम्ही करणार नाही, तर लहान पोरामध्ये झाला. चला सगळ्यात पहिले आपण फाईल अंडरस्कोर डब्ल्यू ला काय करू, ओपन करू. कोणत्या मोडमध्ये, एक्स मोडमध्ये काय करू, त्याला ओपन करू आणि चेक करू की एरर येतोय का काय आहे. काय आलं तुम्हाला, फाईल एक्झिस्ट एरर आलं. परत इथे एक नवीन एरर तुम्हाला शिकायला भेटतंय, असं समजा. पहिले फाईल नॉट फाउंड एरर होता, आता फाईल एक्झिस्ट एरर आहे. याच्यामध्ये आता नवीन फाईलचं तुम्ही बघा, तो क्रिएट करून देणार बेसिकली. या रिटर्न एक आहे तुमचं बायनरी मोड. एक आहे तुमचं बायनरी मोड. बायनरी मोडला रिप्रेझेंट करायचं बी नी. आता ह्याच्यामध्ये समजून घ्या व्यवस्थितपणे काय दाखवते तुम्हाला. बी इक्वल टू ओपन करायचं आहे आपल्याला परत. त्याच्यासाठी आपल्याला लागेल एखादी कोणती तरी इमेज, ऑडिओ, व्हिडिओ फाईल आहे का, मग ओपन करा. कसं ओपन करायचं ते तुम्हाला देतो. आता हे ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करा, नाही झालं तर मला सांगा, आपण करू मग ते. ठीक आहे. सो इथं बेसिकली पहिले तर तुमचं काय येईल, फाईलचं नाव येईल, पण फाईलचा जो नाव येईल तो त्याचं एक्सटेन्शन बघून घ्या. एक्सटेन्शन जो तुम्ही पुट करणार आहे तो .jpg आहे, .png आहे, .mp3 आहे, .mp4 आहे, तसं पुट करा. नाही तर .txt करणार आणि बसणार बोंबलत की माझं होत नाही. आता फक्त मोड समजून घ्या माझ्याकडून. हां, मोड समजून घ्या. नुसतं बी नाही राईट करायचं आहे, नुसतं बी नाही राईट करायचं आहे. जर का तुम्हाला ती फाईल रीड मोडमध्ये ओपन करायची तर आर बी तिथं लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, आर आणि बी. आरचा अर्थ काय, तुमचं रीड मोड, पण कोणती फाईल, बायनरी फाईलला रीड मोडमध्ये ओपन करा. लक्षात येत आहे आर बीचा अर्थ. तसंच आहे तुमचं आर डब्ल्यू, म्हणजे की राईट नाही, हा डब्ल्यू बी असणार आहे, सॉरी डब्ल्यू बी. आणि ए बी म्हणजे की अपेंड बायनरी, राईट बायनरी आणि रीड बायनरी. लक्षात येते. असे ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करा. आणि इथं फक्त तुमचं जसं काय असेल इमेजवरती ट्राय करा. बेसिक म्हणजे बघा VS कोड कसं सपोर्ट करतोय मला सांगा. ठीक आहे.
बायनरी मोडला बघा बाकीचे हेच सगळे मोड्स आहे. मग मी तुम्हाला फक्त याच्यामध्ये जसं इथं एरर आले होते की जेव्हा तुम्ही राईट मोडमध्ये फाईल ओपन करत होता तेव्हा तुम्ही रीड करण्याचा प्रयत्न करत होते तर तुम्हाला काय आलं होतं, एरर आलं होतं. ठीक आहे, सो ते एररला पण आपण अवॉइड करू शकतो. म्हणजे असं गरजेचं नाही आहे की राईट मोडमध्ये फाईल ओपन केली तर त्याच्या आतमधलं कंटेंट आपण रीड नाही करू शकत. ते पण जर का तुम्हाला करायचं असेल तर ते पण ऑप्शन आहे आपल्याला. ठीक आहे, सो ते उद्या दाखवतो. बायनरी मोडला तुम्ही तुमचं एक्झिक्यूट करा. चल एक्सेप्शन हँडलिंग